हाय, नमस्कार सर्वांना. शुभ सकाळ. कारण अजून 12 वाजलेले नाहीत म्हणून म्हणते बरं का शुभ सकाळ. तर मी थेरपीला गेले होते. थेरपीला जाऊन आले आणि जेवले. अजून बी पीची गोळी खायची आहे माझी. सकाळी गडबडीत गेले तसेच म्हणून खाली नाही गोळी. तर सकाळचं फक्त चहा पिते आणि जाते मी थेरपीला. आणि उशीर होतो ना घरी यायला थेरपी करून. तर कसं असतं, आता आपण जर बाहेर पडलो तर आपल्याला बाहेरच्या जगामध्ये किंवा बाहेर रोडवरती बाहेर कसली कसली माणसं दिसतात किंवा आपल्याला म्हणजे बरंच काय काय म्हणजे अनुभव येत असतात बाहेर गेल्यानंतर. तसंच मला पण मी बघितलं म्हणजे असं ते तुम्हाला सांगावं असं वाटतं. कुणाला मदत करायची नाही आणि आपण कुणाकडं मदत मागायची किंवा मागायची नाही. तर ते त्याच्या मनाचा प्रश्न असतो. कारण कसं असतं, मदत मागायची म्हणजे कशी आपल्याला कुठली वेळेला आपण म्हणजे सहज आपण रस्त्याने चालणाऱ्या माणसांना त्याच्याकडं मदत मागतोच ना. मी तर मागते बाबा, म्हणजे कधीतरी असं समजून घ्या तुम्ही. कधी कधी वेळ पडल्या माणूस म्हणतात ना, समोर कोण आहे हे माणूस बघत नसतं. माणूस म्हणतं का मला मदत करा, असं तसं काहीतरी चुकून अचानक आपल्याला कोणाच्या तरी मदत लागते. तशीच एक गंमत म्हणजे एक असं किस्सा सांगणार आहे मी तुम्हाला. तर मी रस्त्याच्या अलीकडं होते, बरेच लोक होती म्हणजे बस स्टॉपला, आणि रस्त्याच्या पलीकडं झालेला किस्सा आहे. तर काय झालं, एक सायकलवरनं एक माणूस चालला तर एकदम का नाही सायकलीची दोन्ही पण चाकं निखळली, दोन्ही पण चाकं निघाली. मधनंच पुढचं चाक वेगळं, मागचं चाक म्हणजे सीटचं चाक वेगळं. त्या माणसाच्या हातामध्ये एक पिशवी होती आणि तो उचलत होता ठेवत होता, ती सायकल उचलत होता ठेवत होता. पण अलीकडची माणसं कोण काय त्याच्या मदतीला गेली नाहीत. आणि मग त्यांनी काय केलं, गंमत काय झाली ती ह्याच्यामध्ये आहे. काय गंमत झाली ती, त्यांनी मदत कुणाकडं मागितली ते तुम्हाला सांगायचे. महत्त्वाचं म्हणजे तो किस्सा तुम्हाला सांगायचा आहे. तर काय झालं, एक मुलगा आणि एक मुलगी चालली होती रस्त्याने. आणि त्या मुलग्याने काय केलेलं, त्या मुलगीच्या खांद्यावर हात टाकलेला आणि ती चालली होती. मी अगोदर बघितलंच नाही ती, म्हणजे मुलगा मुलगी आहे मी अगोदर बघितलंच नव्हतं. आणि म्हणलं आता ती खालनं येत होती ना हा ती माणसं समोर येत होती ना हा इकडनं असं चालला होता. तर की नाही त्याने काय केलं, त्या पोरग्याला म्हणलं की मला मदत कर म्हणून. तिथं अर्ध्याची म्हणजे तिथं जवळच होतं ना सायकलचं दुकान आतल्या बाजूला. तर तो म्हणला मला जरा मदत कर. तर त्याने काय केलं, त्या पोरग्याने असं मागं बघत बघत त्याच्याकडं तो निघून गेला. म्हणजे मदत आपण चुकीच्या माणसाकडं मदत मागितली ना. तो त्या पोरगीला सोडून याला कशाला मदत करायला गेल. आणि ती पोरं दोघं पण निघून गेली पुढं. मग तिथून बघा, त्याने कुणाला हात केला का कुणाला सांगितलं काय केलं कुणाला ठाऊक. मग तिकडनं एक माणूस आला बघा, आणि मग त्याची ती सायकल तरी पण तसाच तो उचलत कसं तरी अर्ध्या वाटेपर्यंत सायकल नेली त्या माणसाने. फार खुळखुळात झाला होता त्या सायकलची, दोन्ही चाकं एकच झाली होती. म्हणून मदत कुणाकडं मागावी, पण वेळ सांगून येत नसते ना. आपण बघत नसतो समोर कोण आहे काय आहे ही आपण बघत नसतो. आपल्याला कुठली वेळ कधी येईल कधी सांगून येत नसते वेळ. त्याला काय माहिती आता ही पोरं मदत करणार नाहीत म्हणून त्या. आणि झालं, आणि मग ते आतल्या साईडवरनं म्हणजे ना समोरनं ते काय दिसत नव्हतं. तिथं आतमध्ये बहुतेक सायकलचं दुकान होतं का काय होतं दुरुस्तीचं, ते काय मला माहीत नाही एवढं. कारण मी आता नवीन त्या रोडला जाते, त्यामुळं मला काय ते एवढं माहीत नाही. आणि मग तो माणूस आला आणि त्याने ती सायकल उचलून नेली. मग पुढं काय झालं मला काय माहीत नाही. पण सांगण्याचा उद्देश काय आहे, मदत कुणाकडं मागायची पण आपल्याला वेळ कुठली ही सांगून येत नसते. म्हणून मी तुम्हाला किस्सा सांगत आहे. तर मदत करत जावा. आता ती नादात होती त्यांच्या ती पोरगी आणि पोरगं
ती त्याच्या नादात होती. ती पोरं काय त्या म्हाताऱ्याला मदत करणार नव्हती त्या माणसाला, हे मला माहिती होतं. मग आम्ही म्हणलं मीच म्हणलं मदत मागितली तर मागितली, ती पण कुणाकडं मदत मागितली. तर असं आहे, कारण कुठलीही वेळ कधीही कुणालाही सांगून येत नसते. हां, आता मी इथं बोलते, मला काय होईल काय, मला कोण असं आहे ना, म्हणजे समजून घ्या तुम्ही. तर चला, तुम्ही मदत करा. तरुण मुलं मुलींनो, तुम्ही मदत करा. कुणी तुमच्याकडं मदत मागितली तर, हां, एवढं लक्षात ठेवा. हां, म्हणून मी व्हिडिओ बनवलेला आहे. हा, मदत केल्याने कुणी गरीब असं होत नसतं. मदत केल्याने उलट त्या माणसाचा आशीर्वादच लागतो. एवढं लक्षात ठेवा. आता तो माणूस घरात जाऊन सांगणार मी मदत मागितली, त्या पोरांनी मला मदत केली नाही, तो घरात पण जाऊन सांगणार, 4 लोकांना सांगणार. आता मी पण सांगायला नाहीच का नाही. आता हा व्हिडिओ माझा अख्खा यूट्यूब बघणार, कुणाला बघायचे त्यांनी बघतीलच ना. म्हणून सांगते, सर्वांनी एकामेकाला मदत करू, एकामेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. प्रत्येकावर वेळ येतात, ते वेळ फिरून फिरून आपल्यावर येते. म्हणून माणसाने जागरूक राहा. हां, कधी कुठली वेळ कुणावर येईल सांगता येत नाही. हां, चलो, बाय बाय, सी यू, टेक केअर. काळजी घ्या आपली. लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जरा व्हिडिओ ढकला पुढं, मात्र यूट्यूब महाराज जरा व्हिडिओ ढकला.